आता बातमी दिल्लीमधून आहे। उद्यापासून लोकसभेचं पहिलं अधिवेशन सुरू होत आहे। उद्या आणि परवा नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी होणार आहे। उद्या पहिल्या दिवशी 280 खासदारांना शपथ दिली जाईल। महाराष्ट्रामधले 5 मंत्री आणि 14 खासदार उद्या शपथ घेणार आहेत। सकाळी 11 ते 1 या वेळेत शपथविधी सोहळा होईल आणि मंगळवारी उरलेल्या 29 खासदारांचा शपथविधी सकाळी 11 ते दुपारी 12 या वेळेमध्ये होणार आहे। तर उद्या महाराष्ट्रातले 5 मंत्री आणि 14 खासदार हे शपथ घेणार आहेत आणि उरलेले खासदार हे परवा शपथ घेतील अशी माहिती आहे। शिक्षक म्हणून ज्ञानदानाचं पवित्र काम करत असताना समाजामध्ये किंवा मला सरपंच पदापासून पंचायत समितीमध्ये 10 वर्ष काम करण्याची संधी मिळाली आणि त्याच शिदोरीवरती लोकांनी मला या दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून त्यांची सेवा करण्याची किंवा संसदेसारख्या पवित्र भवनामध्ये पाठवून सर्वसामान्यांच्या बाबतीमध्ये किंवा शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये ज्या अडीअडचणी आहेत ते सोडवण्यासाठी दिलेलं आहे आणि त्यामुळे नक्कीच माझ्यावरती फार मोठी जबाबदारी आहे असं मला वाटतं। लोकांची मागणी IT पार्कच्या संदर्भात आहे। नाशिक पुणे रेल्वे संदर्भात एक खूप मोठी चर्चा आहे आणि नाशिक मुंबई कसारा लोकल जी आहे त्याबाबत लोकांचं भावना तीव्र आहेत। जसं ते आहे तसं शेतकऱ्यांचा प्रश्न खूप मोठा आहे, कांद्यांचा प्रश्न आहे, शेतीमालाचा प्रश्न आहे आणि आता येणाऱ्या सिंहस्थाचा सुद्धा एक मोठा निधी येणार आहे, त्याबाबत काम करावं लागणार आहे आणि त्याबाबत प्रश्न विचारला। नांदेड जिल्ह्याच्या विकासासाठी अनेक प्रश्न या ठिकाणी प्रयत्न करावे लागणार आहेत। काही धरणाचे प्रश्न आहेत, काही रस्त्याचे प्रश्न आहेत, काही औद्योगिक धरणाविषयी प्रश्न आहेत। त्या दृष्टीने येणाऱ्या काळामध्ये मी माझ्या परीनं ह्या येणाऱ्या लोकसभेमध्ये प्रश्न मांडून सोडवण्याचा मी प्रयत्न करेन। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।